या की दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आज समाधी स्थळावरती नतमस्तक होण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेसर आलेले आहेत। सर, आज राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, मात्र कुठेतरी मुंडे साहेबांनी ज्या तळागाळामध्ये जाऊन वाड्या वस्ती धान्यावरती भाजप वाढवला होता, विस्तार केला, आज त्या विचारावरती भाजप चालतं असं वाटतं तुम्हाला? नाही, भाजपकडे आत्ता भरपूर कारखानदार आलेले आहेत। भाजपकडे आत्ता अख्खी काँग्रेस, अख्खी राष्ट्रवादी तिथं आलेली आहे। त्यामुळं भाजपनं कुठंतरी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा तळागाळातला जो काही वारसा आहे, हा वारसा आज रोजी भाजप कुठं फुलफिल करताना मला तर दिसून येत नाही। ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं जे कामगार कल्याण मंडळ स्थापन झालं आहे, त्याला 2-5 कोटीच्या पुढं कधी निधी मिळालेला दिसत नाही। कसं मुंडे साहेबांच्या विचारावर हे सरकार चालतंय असं म्हणावं? भाजपचा रिएन तो ओबीसीचा आहे असं त्यांनी निवडणुकीमध्ये जाहीर केलं। अरे, जाहीर करून चालणार नाही, त्यांनी काम केलं पाहिजे, बजेटरी तरतुदी केल्या पाहिजेत। मी पक्षाच्या विरोधात बोलायला तयार नाही, इथं आलो नाही। मी आज मुंडे साहेबांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो आहे, ऊर्जास्थळावर आलो आहे। पण आपण ज्या लोकांकडून अपेक्षा करतो त्या लोकांनी काम कधी करणार आहेत? आज वर्ष होऊन गेलेलं आहे, प्रश्न मार्गी लागलेले दिसत नाहीत आज रोजी। अच्छा, मात्र एकंदरीत ओबीसीचे प्रश्न असतील, ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण असेल, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने गेल्या 1 ते दीड वर्षापासून तुमचा लढा सुरू आहे। मात्र हा सगळा लढा सुरू असताना मुंडे साहेब जर आज असते किंवा त्यांची उणीव कशा पद्धतीने भासते का, तर एकंदरीत सामाजिक परिस्थिती आज निर्माण झाली। हे बघा, पंचायत राजच्या निवडणुका चॅलेंज झाल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे ना, त्यांनी तिथं डेटा कलेक्ट करून तिथल्या सन्मान्य न्यायालयाला आश्वस्त केलं आहे ना, तिथं निवडणुका थांबवल्या जात नाहीत न्यायव्यवस्थेकडून। पण महाराष्ट्रामध्ये मात्र वारंवार तेच फिरून भोपळे चौकात का होतं आहे? आज 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील का नाही अशी आज परिस्थिती आहे। जिथं 50% पुढं रिझर्वेशन जातं आहे त्याच्यावरती कामच करायला सरकार तयार नाही। आता लार्जर बेंच बनवलं आहे, पण त्या लार्जर बेंचला तुम्ही जर डाटाच देणार नसाल, तुमच्याकडे तशा पद्धतीचं कामच नसेल, तर निवडणुका कशा होतील? गेल्या 6-7 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत नाहीत। काय चाललंय नक्की? हे न उलगडलेलं कोड आहे। तर राजकीय इच्छाशक्ती कमी पडते। राजकीय इच्छाशक्ती म्हणण्यापेक्षा इथं जे काही प्रस्थापित लोकांनी भाजपवरती ताबा मारलाय। भाजप हा कष्टकऱ्यांचा, दीनदलितांचा, भटक्या जाती जमातींचा हा कोण आहे? भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये सगळी कारखानदार मंडळी आहेत, आणि कारखानदार मंडळींना काय पडलंय? हे तांड्यावरच्या, वाड्यावरच्या, वस्त्यावरच्या लोकांचं। हा माझा आरोप आहे डायरेक्ट। कारण पहिलं काय व्हायचं, 100% भाजप असं म्हटलं आहे। आता मला भाजपवर किती बोलायला अधिकार आहे माहीत नाही, पण आम्हा ओबीसीनी मात्र भाजपला वेळोवेळी साथ दिलेली आहे। मग त्या उपकाराची परतफेड होणार आहे की नाही भाजपकडून, हा प्रश्न आहे। काय इशारा असेल सरकार? हे बघा, सरकारनं आजही आम्ही काय मागतोय? वसतिगृह मागतोय। आम्ही काय मागतोय? आमच्या लेकराबाळांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, एक धोरण ठरलं पाहिजे। आमचे जे कामगार आहेत त्या कामगारांना विमा मिळाला पाहिजे। कामगारांना त्या बघा, ऊसतोड मजुरांना आणि वाहतूकदारांना आजही त्यांना जो हवाय तो रेट मिळत नाही। ओबीसीचे प्रश्न तसेच आहेत। रस्त्यावरची लढाई आता पुन्हा एकदा सुरू करावं लागेल। रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल, कारण रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय काही मिळणार नाही। कारण या सरकारांना पडलंय, अरे निवडणुका झाल्या, एका कारखान्याला तुम्ही 100 कोटी, 125 कोटी, 150 कोटी तोंड बघून देताय। काही त्यातही जर बघितलं तर पंकजाताईचा कारखाना असलेला, त्या कारखान्याला मागच्या वेळेस टाळलं गेलं। मग ओबीसी नेत्याला जाणीवपूर्वक सरकार स्थळावरती पण टाळलं जाते आणि इतर ठिकाणी पण टार्गेट केलं जाते। हे बघा, हर्षवर्धन पाटलाच्या कारखान्याला 100-150 कोटीचा निधी मिळतो की नाही? मिळतो। विखे पाटलांना मिळतो की नाही? मिळतो। अजून कितीतरी डझनावारी लिस्ट आहे माझ्याकडं, जवळजवळ 1200-1300 करोड रुपये त्यांना दिले जातात। मग वैजनाथ कारखान्याला जर मिळालं असतं तर आजची परिस्थिती नसती आली। मी वास्तव बोलणारा, परखड बोलणारा माणूस आहे। मी मुंडे साहेबांना डोळ्यासमोर ठेवून बोलणारा माणूस आहे। टार्गेट नेमकं करतोय कोण आणि सरकार पुरस्कार टार्गेट होतंय? सत्ताधारी आहेत। हे बघा, काँग्रेस राष्ट्रवादी युक्त भाजप झालेली आहे, माझा डायरेक्ट आरोप आहे। काय चाललंय? अजितदादा पवार धोरण ठरवतात, पतधोरण ठरवतात। म्हणजे ज्या म्हातारीसाठी आम्ही वाहिलं राहिलो तेच आमच्या बोकांडी जर बसवले जात असतील, तेच जर निधी द्यायचं ठरवत असतील, कुणाला द्यायचं, कुणाला नाही द्यायचं, कुणाला टार्गेट करायचं, दुर्दैव आहे ना महाराष्ट्रामध्ये। आपण पाहतो सरांनी नेमकं सरकारवरती टीकास्त्र करत असताना मुंडे साहेबांच्या विचाराचा पक्ष आज कारखानदाराचा पक्ष झाला आहे आणि कुठेतरी ओबीसी हिताचे जे निर्णय आहेत त्यापासून कोसो दूर गेलेला आहे। त्यामुळे भाजप सरकारने तात्काळ या संदर्भातला विचार करावा अशी देखील मागणी सरांनी केलेली। व्हिडिओ जर्नलिस्ट हे बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, गोपीनाथगड।